नमस्कार दोस्तों ईपीएस 95 मिनिमम पेंशन वृद्धि की एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों, जैसे कि खबर जोरों शोरों पर प्रसारित की जा रही, सरकार की तरफ से कहा जा रहा है कि ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन में बढ़ोतरी की जाएगी। देख सकते हैं ईपीएफओ 7,500 हो सकती है न्यूनतम पेंशन। कई प्रिंट मीडिया ने इसे प्रसारित किया है। केंद्र सरकार ईपीएस 95 के तहत न्यूनतम मासिक पेंशन में वृद्धि करने पर विचार कर रही है। सूत्रों के मुताबिक श्रम और वित्त मंत्रालय के बीच इस पर उच्च स्तरीय चर्चा जारी है। गौरतलब है कि लंबे समय से कर्मचारी संगठन मौजूदा 1,000 रुपये की न्यूनतम पेंशन को बढ़ाकर 7,500 रुपये करने की मांग कर रहे हैं। महिला सांसदों का एक ग्रुप बनाइए। उसमें जो प्रतिभाशाली महिला सांसद है सुप्रिया सुले जी है, उसके बाद मेधा कुलकर्णी जी है, और भी लोग निकाता युवा है, ऐसे कई महिला सांसदों को एकत्र करिए, प्रधानमंत्री जी के पास जाइए और वित्त मंत्री और श्रम मंत्री के बीच में जो डिफरेंसेस इस मामले में है उसमें प्रधानमंत्री इंटरवेंशन करें। इसके ऊपर हमने खत भी लिखा है, पत्र भी लिखा है, प्रधानमंत्री जी को भी लिखा है। ये लोग आज भाई त्यांनी आपलं आयुष्य कामगारांसाठी झोकून दिलं असे खूप नेते होते आणि त्या सर्वांचे आपण टाळ्या वाजवून आभार मानतो। त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल शुभेच्छा। आज खूप मोठा आज बुद्ध पौर्णिमा, त्यासाठी भगवान बुद्धाला आपण नमस्कार करून वंदन करू आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा। आपण इथं आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्या व्यथा कथा मांडल्या आणि ते खरं आहे, यात मोठं काही नाही। मी सांगतो 2 महिन्याचं काम आणि ते 2 महिन्यात निघून जातात, मला विश्वास असतो। आवाज येतो? कारण आपण जे सांगतो कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपण पंचायत पाहून ती सांगितली, बरोबर आहे? जे आपल्याला दिल्लीला संकेत मिळतात, जे सांगतात ते आपल्याला लोकांना सांगावं लागतं। आपण खोटं बोलत नाही, कोणीच नाही, पण ज्या जे संकेत मिळतात त्या संकेताप्रमाणे आपल्याला पुढे सांगावं लागतं, ते आपलं कर्तव्य आहे। पण ते जर झालं नाही तर जेवढे तुम्ही नाराज होता त्याच्यापेक्षा जास्त मला दडपण देतं मी जास्त नाराज आहे, कारण मी बोललेलो आहे आणि ते झालं नाही। त्यामुळं माझ्या त्याचा विषय मोठे आहे। कोणीतरी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तुम्ही म्हटलं झालंच पाहिजे होतं, तुम्ही म्हणता झालं नाही। मी त्यांना सांगितलं राष्ट्रीय अध्यक्ष होणं सोपं नाही, माझ्या तुमचं बघावं लागतं, तिथं टेबलला टेबल जॉईन केले पण पाय पडून जायचं नाही, बरोबर का? तुम्हाला कोण मिळाला नसतो, तुम्हाला राग येतो, बरोबर आहे का? उंमत बोलू की आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने आपण वागतो। पुढचा माणूस जर मोठा असेल तर मी तुम्हाला काय सांगू,
पण विचारू नको बाप मारे साहेब आले का डोंगरकड्याची बाप मारे साहेब आले का आले. पण हे संकेत आता हे संकेत दूर कसे म्हणाले एक तर मंत्री स्वतः म्हणाले आणि स्वतः त्यांना खोटं बोलण्याचं कारण नसताना म्हणाले. त्यांना आपण काय करू शकतो अशा कशा तरी म्हणू शकतो त्याच्या पुढे येऊ शकतो का बाबू. त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज मला 2 बातम्या गाडीमध्ये बसताना मिळाल्या ऐका नंतर मोबाईल झाला 2 बातम्या मला गाडीमध्ये बसताना मिळाल्या. एक बातमी आली प्रयागराजवरून तिथे प्रधानजी श्रीवास्तव म्हणून आहेत आपल्या सेक्रेटरीचे त्यांनी फोन केला ते म्हणाले रात को 12 बजे पहले 2 सरकार यूपीएस 95 पेश करोड़ 7,500 मांग और ये पर विचार कर रही है. विचार थोड्याच वेळात मला हैदराबाद फोन आला. त्यांनी हैदराबादचे NDTV त्यातही बातमी आहे आणि आज एक कामगार तर काम होईल नाही याची गॅरंटी पण मला जे बातम्या कळल्या तर मला सांग. बरोबर आहे बरोबर आहे ना काय चुकतं ना आमचं. आता काम हो की ना जबाबदारी माझी हे तर 100% आहे. बरोबर आहे पण तुम्हाला सवय आहे देश कोणाचाही तुमच्यासाठी भांडणं सगळ्यांनी मिळून भांडणं या तुम्हाला आम्ही मत मागू लागलो अमुक पार्टीला मत द्या म्हणून सांगू लागलो आम्हाला पैसे द्या म्हणून सांगू लागलो मग तुम्हाला जर कोणी उलट काम करणारा मिळाला. इस तरह की खबर कई न्यूज रिपोर्ट में आ रही, चाहे प्रिंट मीडिया हो या सोशल मीडिया हो, सभी जगह EPS 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी 7,500 रुपये करने पर विचार सरकार कर रही है. वहीं जी बिजनेस की तरफ से भी बताया जा रहा है EPFO के पेंशनधारकों की बढ़ सकती है पेंशन. सरकार इस पर विचार कर रही है. इस प्रकार से खबरें जोरों शोरों पर चल रही हैं. दोस्तों आपको बता दें कि NSC संगठन के द्वारा जगह जगह सभाएं की जा रही हैं. अभी बड़े आंदोलन नहीं किए जा रहे हैं गर्मी ज़्यादा होने के कारण, लेकिन NSC के द्वारा तैयारियां जोरों शोरों पर चल रही हैं. दोस्तों इसीलिए सरकार के द्वारा खबरें फैलाई जा रही कि EPS 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी करने पर विचार कर रही सरकार. लेकिन सरकार को यदि EPS 95 पेंशनधारकों की पेंशन में बढ़ोतरी करनी है तो जल्द से जल्द करें, अन्यथा NSC के द्वारा विशाल धरना प्रदर्शन आंदोलन, रोड रोको आंदोलन किया जाएगा. इसी क्रम में NSC के द्वारा नांदेड़ महाराष्ट्र में एक विशाल जनसभा की गई. यहाँ पर EPS 95 पेंशनधारकों को कमांडर अशोक रावत जी ने संबोधित किया और क्या कुछ कार्रवाई अभी तक की गई और क्या सरकार के द्वारा भरोसा दिया गया EPS 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी को लेकर के, इसके बारे में कमांडर अशोक रावत जी ने बताया है. आणि काम आता मी आज सोबत का नाही मी त्यांना दिल्लीला पाठवलं. त्यांना म्हटलं असं नाही झालं तुम्ही जा आणि तिथे त्या मंत्र्याच्या दारात बसा. आता मी तुम्हाला सांगतो 9, 10, 11 मार्चला आपलं आंदोलन झालं. बरोबर आहे
कामगार मंडळाने आपल्याला बोलवून आपल्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमचं काम मी करतोय पण आंदोलन करायचं बाबा करा, पण मी तुमचं काम करतोय सिरियसली तुम्हाला सांगतो आणि काम होईल त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही मिटिंगला बोलवू, तुमच्याशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुमचं काम निघेल. हे त्यांचे शब्द आहेत की आपको बुलाएंगे. तब इंग्लिशसाठी बोलतो की हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला काही लोकांना त्याबद्दल कळलं. बरोबर. तो आपको बुला लेंगे, आपसे चर्चा करेंगे और आपके संबंधी से फिर हम काम करेंगे और जल्दी करेंगे. ये उनका शब्द. त्याच्यानंतर आपण म्हटलं मग असं असेल तर आम्हाला तुम्ही लेखी का या तारखेला करतो. ते म्हणाले ते मला शक्य होणार नाही. आणि मग आपण काय केलं, आपण म्हटलं जर तसं नाही तर आपण 9, 10, 11 मार्चला मोठं आंदोलन केले. त्याच्यानंतर 11 मार्चला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे खासदार आहेत कोल्हापूरचे, त्यांनी आम्हाला निर्मला सीतारामनकडे नेले. निर्मला सीतारामनजींनी परवानगी दिली. त्यांनी बोलावलं त्यांच्या बाजूला आपल्याशी चर्चा झाली आणि त्यांनाही मान्य होतं. त्या काय म्हणाल्या, कोणी 10,000 मागतं, कम्युनिस्ट पार्टीकडे 10,000 मागतं आणि जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते 9,000 मागतात. आपण 7,500 याच्यासाठी मागतो त्याला महागाई करता पाहिजे. महागाई करता नसता तुमची पेन्शन पुन्हा वाढणार नाही. म्हणून आपली मागणी 7,500 महागाई करता आहे. आणि त्यांनी सांगितलं की अलग अलग मागे है महिला लोग. त्यांनी संसदेत पण सुप्रिया सुळेंना उत्तर देताना म्हटलेलं आहे. मी ऐकलं असेल. बरोबर आहे. बोला ना. तर त्यामुळं त्या आम्हाला तेच म्हणाल्या अलग अलग मागे आहे. तर म्हटलं मागे अलग अलग मॅडम आपको क्या करना है बोलो. तर आपलं काम होणार आणि 100% होणार. यात काही सरकारने शंका बाळगू नका आणि दुःखी होऊ नका. आता मी मागच्या वेळेस बोललो होतो, परत एकदा आठवण करून देतो. आपली जमीन सपाट होती महाराजांची. काही माहिती होतं का आपल्याला याबद्दल? 10 वर्षापूर्वी आपल्याला काही माहिती होतं का? आज आपल्याला माहिती झालं. पार्लमेंटमध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठा घालतोय की लहान गोष्ट नाही आहे. आपण हतबल लोक आहे. तुम्ही फॅक्टऱ्या बंद करू शकता का? बोला. विजेचं बटन ऑफ करू शकता का? एसटीवर संपर्क करू शकता का? आपण शक्तीहीन माणसं आहे. रिटायर झालेलं. आपल्याला 10 वर्षापूर्वी हा मुद्दा सुद्धा माहीत नव्हता. जो माहीत झाला आणि आज त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगतो. कोणी म्हणतो काय मिळालं, तुम्हाला सांगतो काय मिळालं. पहिली गोष्ट ही मिळाली की जो माणूस आज खाट्यावर झोपला होता, तब्येत बिलकुल खराब आहे असा माणूस जो वयस्कर आहे, त्याचा शीत झालेला आहे, शक्ती नाही, शक्तीहीन झालेला आहे असा माणूस दिल्लीत जाऊन म्हणतो असा कसा देत नाही. बाबा नाही, तुमच्या बाबा नाही. ही शक्ती ही संघटनेची. त्या माणसाला हा इतकं चैतन्य कसं निर्माण झालं की संघटनेचं चैतन्य. संघटनेमुळे माझ्यासारखा सामान्य माणूस ते म्हणतो झालाच पाहिजे का. सरकारची बंगला घेणारा एवढं मोठं संघटन आज उभं राहिलं दुर्बळ माणसं. आज सरकारला सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारत असेल खासदार सगळे EPSचा प्रश्न संसदेत सगळ्यात जास्त गाजलं हे तुमच्या शक्तीचं प्रतीक, तुमच्या एकतेचं प्रतीक. एवढंच नाही, आज जो माणूस ताईंनी सांगितलं, जो माणूस पुढे कळून राहिला, बोलून राहिला, भाग घेऊन राहिला, त्याचं आयुष्य वाढून राहिलं. तिचे रोग दूर राहिलं. ते मी
विषय करून पाहत नाही. काही होत नाही, काय झालं, आपलं काय करेल असं म्हणणारा माणूस आंदोलन करू शकत नाही आणि त्याची करू नाही. असा कसा देत नाही बाबाचं हे माझी हिंमत असेल तर आंदोलन करा. आणि ते आंदोलन आपलं झालेलं आहे. तुम्ही लहान माणसाने तुम्ही आज भारत जागरण केलेलं आहे. तुम्ही आज भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आंदोलन चालवलेलं आहे. चालवलेलं बरोबर आहे का? आणि तरी ही हिंमत आहे की आयुष्याचा पुन्हा मशाली भेटो पण या आपलं काम होणार आहे पण आपलं काम संपणार नाही. काम होणार आहे पण काम संपणार आहे का? आता आंबेडकर साहेबांनी सांगितलं एसटीच्या पास समजतात असे अनेक मुद्दे आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत. आपल्याला पेन्शन करायचं, आपल्याला मेडिकल करायचं, पेन्शनचा मुद्दा सोडवायचा. अहो हे डिपार्टमेंट ते झालेले असतात की तुमचं काम झाल्यावर अर्ध्यावर काही पेन्शन जमावणी लागले होणार. कोण काय करणार? भाडा आलेलं नाही. आपण हे ठरवलेलं आहे. पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात लाडू आलाच पाहिजे. माझा एवढं सगळं विकून टिकून पैसे जमा करून दागिने करून मी बोलू राहिलो. मग आता सोडून देता का? सोडून देता का? उद्या पुन्हा प्रयत्न करायचा. संध्याकाळी थकून आल्यावर बायको नवरा पोरं सुना सगळेच असतात आणि मग विचार करतात भाऊ पाणी लागलंच नाही. मग कोणी म्हणतं ते ज्योतिषाला विचारू, कोणी म्हणतो पानपुड्याला विचारू, तिथं विचारत आहे. कोणी म्हणतं नवस कबूल करू, कोणी देवीला कबूल करू, आणखी कुठं परिमाणाला कबूल करू. ते सगळं झालं पण पाणी लागलं. बरोबर आहे की नाही? मग आपण गरीब माणूस सोडल्या तर पाणी लागणार आहे. पण परिस्थिती अशी आहे की कदाचित उद्या एक पहार मारल्यावर पाणी होईल. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला संकल्प पूर्ण केल्याशिवाय पेन्शन मिळवल्याशिवाय आपल्याला काही बंद करण्याचा अधिकार नाही. विषय लहान नाही. 81.5 लाख पेन्शन जेव्हा आपण आंदोलन सुरू केलं बनसोडे साहेब तेव्हा 65 लाख म्हणालो. आता कित्येक लोक आपले विचार म्हणून गेले, वर गेले, स्वर्गात गेले, वाट पाहता लढता गेले. पण तरीही पेन्शनरांची संख्या आता 81 लाख झाली. 81 लाख आणि जे लोक आज पैसे भरत आहेत त्यांची संख्या 7.5 कोटी. किती? 7.5 कोटी. या संख्येचा विचार करून या सरकारला काही करणं भाग आहे. आता आपण थोडेसे कमी पडतो. तुम्हाला खरं सांगतो कमी कसे पडतो? प्रयत्नात नाही, पैशात कमी पडतो. आपल्याला फिरणं म्हणजे खूप पैसे लागतात. आपल्याला इतके लोक जाऊ नाही धावपळ करतील गरीब आहेत. आता हे एवढे लोक जमावलं आंबेडकर साहेब आमच्या सगळ्यांची मंडळी इथे बसलेली या सगळ्या लोकांनी एवढे प्रयत्न केले. तुम्ही स्वतः पुन्हा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामुळे आपल्याला यश नक्की मिळणार. काही शंका नाही आहे. फक्त आज चालूया एवढं तुम्ही ध्यानात ठेवा आणि हिंमत ठरवू देऊ नका. पुन्हा एक म्हणून राहू साहेबांना आत्ता माफ करा, मी माझ्या मनाचं सांगत नाही. मला जे पूर्ण समजतं तेवढं तुमच्याजवळ सांगतो. आणि तुमचा जर माणूस मराठी सांगायचं जो जे वांछी तो ते लावो. संत ज्ञानेश्वरांचं वाक्य, ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळव. एसटीला काही पाहिजे तरी त्याला मिळव, कोऑपरेटिव्ह बँकेला काही पाहिजे तरी त्याला मिळव. बरोबर आहे? संघटना सगळ्यांची आणि सगळे संघटनेची. एवढं बोलतो.
माझे जी तुम्ही कल्पना करा ईश्वर तुम्हाला तेच देईल. तुम्ही हरण्याची कल्पना करा ईश्वर तुम्हाला हरवेल. तुम्ही जिंकण्याची कल्पना करा. एवढं बोलतो आपण दोन नारे देऊ. हम सब आवाज आला पाहिजे की दिल्लीपर्यंत पोहोचला. तो दोस्तों आप सभी ने सुना एनएसी के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने बताया कि वित्त मंत्री निर्मला सीतारमण से मुलाकात की जा चुकी है और वहीं मथुरा सांसद श्रीमती हेमा मालिनी जी से भी कमांडर अशोक रावत जी ने मुलाकात किए और माननीय हेमा मालिनी जी से आग्रह किया है कि आप प्रधानमंत्री जी से मुलाकात करें और ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी का मुद्दा जल्द से जल्द हल कराएं। दोस्तों एनएसी संगठन के द्वारा सरकार के ऊपर पूर्ण जोर दबाव बनाया जा रहा है, वहीं बड़े आंदोलन भी किए जा सकते हैं, इसके बारे में सरकार को भी भनक लग चुकी है। इसीलिए सरकार के द्वारा खबरें फैलाई जा रही हैं कि ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी 7,500 रुपये जल्द की जाएगी करने पर सरकार विचार कर रही है। तो दोस्तों देख सकते हैं ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन वृद्धि को लेकर के सरकार भी गंभीर है, लेकिन अगर सरकार गंभीर है तो जल्द से जल्द ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन में वृद्धि करे, अन्यथा एनएसी संगठन के द्वारा पूरे देश में रोड रोको आंदोलन किया जाएगा। दोस्तों यह वीडियो या जानकारी पसंद आए तो वीडियो को लाइक करेंगे। आप इस चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।